नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अ, गेली अनेक दिवसापासून आपण ज्या परीक्षेची वाट बघत होतो, तो क्षण आता जवळच आलेला आहे. येत्या 22 तारखेला आपली स्कॉलरशिपची परीक्षा आहे. त्या दृष्टिकोनातून आपण भरपूर सराव केलेलाच आहे. पण तरीही या सरावाअंती ज्या थोड्याफार चुका होतात किंवा काही चुकीचं एखादा प्रश्न कळत नाही, त्यामुळे मिस होतो आहे. तर यासाठी आपण प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण घेत आहोत. तर आज आपण मराठी विषयाचं आपलं जे आलेले प्रश्न होते, की जे शनिवारीची चाचणी झाली आपली, शनिवारी आणि सोमवारी अभिरूप चाचणी. तर त्यामध्ये जे प्रश्न आले होते, तर त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण घेऊया. मी काही थोडके प्रश्न आणले. तर आता बरेच असे प्रश्न आहेत की जे तुम्ही सोडवलेले आहेत. काही काही प्रश्न चुकामुळं आपले राहून जातात. तर मेन उद्देश माझा हा आज राहील की तुम्हाला जे सोपे वाटणारे प्रश्न जे आपले चुकामुळं थोड्या आपल्या सिली मिस्टेकमुळं जातात, ज्यांचं प्रश्नाचं उत्तर आपल्याला चुकून राहतं किंवा कळत नाही की हा प्रश्न काय सांगायचा होता आणि आपण उत्तर चुकीचं लिहून येतो आहे. तर तो न होता म्हणजे सोपे सोपे टॉपिक आहे की त्याच्यावरचे प्रश्न तुमचे जाऊ नयेत, यासाठी काय घेता येईल का, हा माझा आज मेन उद्देश राहणार आहे. तर स्कॉलरशिपचे काही म्हणजे झालेले जे प्रश्न होते, तर ते मी इथं रिपीट घेतो आहे थोडी, आणि त्यानंतर जो मला वाटतं की महत्त्वाचा भाग आहे की हा विद्यार्थ्यांना सांगावा, तर तो मी घेणार आहे. तर बघा, हे काही प्रश्न होते थोडे, तर ते मी घेतो इथे. नाही बघा, पहिला प्रश्न होता म्हणजे तो मला जो अवघड वाटला की आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जो अवघड गेला प्रश्न, तर तो किंवा मग त्याच्याशी रिलेटेड पर्यायातून आपण बघूया. तर बघा, हा प्रश्न होता की शत्रूंशी झालेला समझोता. आता शब्दसमूहाबद्दल प्रश्न होता. शब्दसमूहाबद्दलचा पर्याय कोणता आहे तो विचारलेला आहे. तर वेढा, पहिला पर्याय काय वेढा, दुसरा काय तह, आणि तिसरा कट, आणि चौथा शरण. शत्रूशी झालेला समझोता म्हणजे काय, असा प्रश्न आहे तो. त्याच्यासाठी वापरलेला शब्दसमूह कोणता असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे हा शब्दसमूह आहे शत्रूशी झालेला समझोता, आणि त्याला आलेला शब्द कोणता आहे तो विचारलेला आहे. तर वेढा म्हणजे काय रे, की गडावर माणूस आहे आणि शत्रूंनी त्याला दिलेला वेढा, याला म्हणायचं वेढा. कट, कट म्हणजे काय, की शत्रू आहे, दुसऱ्याबरोबर एकाला मारण्याची केलेली नीती किंवा हल्ला करण्यासाठी केलेला कट, म्हणजेच अपघाताने की मित्राची भेट म्हणायचं आणि त्याला काय करायचं, मारायचं, असं त्यांचं ठरलेलं असं, त्याला कट म्हणायचं. आणि शरण म्हणजे काय, की शत्रूला की बा हा आमचे हे नको, मी तुला शरण येतो पण आमच्यावर हल्ला करू नको, त्याला शरण म्हणायचं. पण शत्रूशी झालेला समझोता म्हणजे जाणून बुजून एकमेकासोबत केलेलं ॲडजस्टमेंट, त्याला काय म्हणायचं, तह. ठीक आहे. आता हे त्याच्या खालचा प्रश्न बघा, खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास शेवटी कोणता शब्द येईल. तर हे काय तुम्ही वर्णानुक्रमेनुसार आपली हे घ्यायची आणि त्याच्यानुसार काढून ठेवायचं. त्यामध्ये काय वेळ घालवत नाही मी. आता सोपा प्रश्न येतो एकदम आधी. हा बघा, महाराष्ट्र या शब्दात किती वर्ण आलेले आहेत. वर्ण आलेले आहेत म्हणजे अक्षरं, आपली वर्णमालेतले अक्षर काय ते किती आलेले आहेत हे विचारलेलं आहे. तर हे तुम्ही मोजून घ्यायचे, मोजून एकमेक बरोबर म, ह हे सगळे मोजून घ्यायचे आणि त्यानंतर त्याचा पर्याय गोल करायचा. हे काय सोपं आहे, त्यामुळे काय मी जास्त घेणार नाही. ह्या पण सेम प्रश्न आहे की सकाळी मी उबदार दुलेतून बाहेर आले, वरील वाक्यात एकूण किती नामे आलेली आहेत. ठीक आहे, नाम, सर्वनाम, विशेषण आपण बघितले की त्याच्यामधून बघून लिहायचं. ते काय सोपे आहेत, पर्याय आपल्याला माहीतच आहेत ते.
हा बघा, हा प्रश्न होता की पुढील वाक्यात उद्देश भागात किती शब्द आहेत. आता आमच्या घरी त्यावेळी मातीचीच भांडी असायची. मातीचीच भांडी असायची. आमच्या घरी त्यावेळी मातीचीच भांडी असायची. आता त्याच्यात उद्देश काय रे? उद्देश म्हणजे कर्ता. कर्ता कोणता आहे? सगळ्यात आधी दिलेल्या वाक्यात काय बघायचं? याच टॉपिकवर मी आज समोर घेतो आहे तो पॉईंट. ठीक आहे. आता याच्यातला पर्याय तुम्हाला माहीत आहे, हो की नाही? ठीक आहे. हा प्रश्न पुन्हा पुढे मी घेतोयच. हे फक्त प्रश्न तुम्हाला दाखवण्यासाठी मी आणलेले होते की असे प्रश्न परीक्षेत येतात. यावर समोर मी जो भाग आहे तो पुढे घेणारच आहे. आता हा बघा, 12 ते 14 हा प्रश्न बऱ्याच वेळा 3 मार्क म्हणजे 3 प्रश्न आहेत. तर 3 दुनी 6 मार्काचा हे 3 प्रश्न आपल्याला आहेत. ठीक आहे. तर हे बघा, सुसंगत परिच्छेद बनवायचा. आता हा प्रत्येक प्रश्नपत्रिका, तुम्ही जर प्रश्नपत्रिका बघितल्या असतील तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे. हा भलेही समजा हा पॅरेग्राफ सेम नसेल, पण या पॅटर्नचा प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. त्यामुळे हे मार्क आपले जाता कामा नये. आता त्याच्यात काय करायचं असते? दिलेले जे प्रश्न आहेत की जो परिच्छेद किती सांगितले? 12 ते 14 म्हणजे 12, 13 आणि 14 3 प्रश्न आपल्याला सांगितलेले आहेत. तर काय करायचं? तिन्ही प्रश्न वाचून घ्यायचे, लगेच सोडवायच्या मागं लागायचं नाही. आधी काय करायचं? तिन्ही प्रश्न वाचून घ्यायचे, पर्याय वाचून घ्यायचे, सोडवायचं नाही अजिबात. तिन्ही प्रश्न वाचून घ्यायचे. पहिला पाहता बघा, मी सांगतो. पहिला काय आहे? रिकामी जागा हे थोर समाजसेवक होते. महात्मा फुले, बरोबर आहे, समाजसेवक होते. सेनापती बापट होते. महात्मा गांधी होते. गाडगेबाबा होते. आता 4ही येतं, पण आपण याच्यातून लगेच एखादं, आपण काय करतात मुलं की लगेच महात्मा फुले, महात्मा फुले 1, हे चुकीचं आहे. मी काय सांगतोय, असे जेव्हा प्रश्न येईल तुम्हाला तर तेव्हा तीनही प्रश्न वाचल्याशिवाय सोडवायचंच नाही अजिबात. त्यानंतर गावातील सारे लोक त्यांना रिकामी जागा म्हणून ओळखत. त्याच्यात तात्या, आबा, नाना, दादा 4ही पर्याय लागू पडतील. मग काय करायचं? थोडा वेळ थांबायचं. तिसरा पर्याय वाचा, प्रश्न वाचा. जगामध्ये कोणतेही काम रिकामी जागा नाही असे म्हणून ते सर्वांना स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यास सांगत असत. तर यावरून आपल्याला कळतं स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी कोण सांगत असेल रे? स्वच्छता मोहिमेत कोणासाठी आहे? कोणी हे केलेली आहे ती? गावोगाव जाऊन स्वच्छता करायचे कोण? तर ते होते संत गाडगे बाबा. प्रत्येक गावोगाव जाऊन स्वच्छता कोण करायचे? गाडगे महाराज, हे का नाही? मग गाडगे महाराज पहिल्यानं काय येईल? मग पहिला पर्यायचं बघा, शेवटचा प्रश्न वाचल्याबरोबर आपल्याला कळालं की पहिल्याचं उत्तर काय? संत गाडगे बाबा हे थोर समाजसेवक होते. पहिला पर्याय आपला आला. आता दुसरं बघा, गावातील सारे लोक त्यांना आबा म्हणजे त्यांना काय म्हणायचे? बाबा, गाडगे बाबा म्हणायचे, हो की नाही? त्याच आपल्याकडे म्हणतात आबा म्हणतात. बरोबर. दुसरा पर्याय चालू. तिसरा प्रश्न बघा, जगामध्ये कोणतेही काम, आता बघा, सोपे नाही येणार, वाईट नाही, श्रेष्ठ नाही, हलकं. जगामध्ये कोणतेही काम हलके नाही असे म्हणून ते सर्वांना स्वच्छतेच्या संधी देत. स्वच्छता करणे हे हलकं किंवा कमी दर्जाचं काम आहे असं समजत नव्हते. ठीक आहे, समजलं? अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न नेहमी येतो. आता बघा, समोरच हा प्रश्न लगेच आलेला आहे. तुम्हाला दाखवतो, मी घेतलेला आहे लगेच तो. हे बघा, हा पुन्हा एक प्रश्न तशाच सेम लेवलचा प्रश्न आहे, सेम पॅटर्नचा प्रश्न आहे. बघा काय सांगितलं त्यांनी? पुढील वाक्यात सुसंगत परिच्छेद दिला आहे, तो पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द वापरा. आता बघा, रिकामी जागा, महिना संपला. हा जर प्रश्न वाचला तर आपल्याला काही एक कळणार नाही त्यात. त्यासाठी काय करणार आपण? 4 पर्याय वाचा त्याचे, चैत्र, भाद्रपद, वैशाख आणि श्रावण. त्यानंतरचा प्रश्न वाचा, रिकामी जागा, वेद सर्वांना लागले. आता दिवाळीचे लागू शकतात,
गणेश उत्सवाचे लागू शकतात, नवरात्र, होळी लागू शकतात. याच्यावरूनही आपण क्लिअर करू शकत नाही की याचं उत्तर काय आहे. त्यासाठीच शेवटचा प्रश्न वाचा. भावपूर्ण वातावरणात व जल्लोषात रिकामी जागा निरोप दिला. आत्ता इथं आपल्याला कळू शकतं. पांडुरंगाला, तर पांडुरंगाला आपण भावपूर्ण वातावरणात व जल्लोषात निरोप देतो का रे? नाही देत. मित्रांना निरोप द्यायचा असेल तर आपण भावपूर्ण आणि जल्लोषात देतो का निरोप? नाही. सर्वांना नाही. कोणाला? बाप्पाला. बाप्पा म्हणजेच कोण? गणपती. गणपतीला बाप्पा म्हणतो की नाही आपण? गणपतींना म्हणजे भावपूर्ण वातावरणात व जल्लोषात आपण बाप्पांना निरोप दिला. बाप्पा जर इथं आला असेल तर बघा इथं लगेच इथं बाप्पा आला असेल तर वरचं काय येणार आहे? गणेश उत्सवाची. मग जर गणेश उत्सवाची असेल इथे तर गणेश उत्सव कधी येतो? भाद्रपद महिन्यात. भाद्रपदच्या आधीचा महिना कोणता? श्रावण. आलं. तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटलेली आहेत. त्यामुळे गडबड करून लगेच प्रश्न सोडवायच्या भानगडीत पडायचं नाही. वेळ घ्यायचा, प्रश्न वाचायचे तिन्ही आणि त्यानंतर सोडवायला सुरुवात करायची. तर तुमचे हे 3 मार्क तुम्हाला फिक्स प्रश्न मार्क मिळवून देतील. ठीक आहे. आता यानंतरचा प्रश्न बघा. खालील अक्षरात दडलेली म्हण शोधून त्यातील शेवटून तिसरे अक्षर कोणते? आता याच्यात एक गोष्ट करायची. तुम्हाला जर लगेच म्हण ओळखत येत नसेल तर काय करायचं? 2-2 अक्षरं घ्यायची. 2 अक्षरं. कुठले 2 अक्षरं घ्यायची? ज्याच्यापासून शब्द अर्थपूर्ण तयार होतो ते अक्षर जोडा. जसे की आता क न आहे. क न काय नाही होत असं एकेबी. व न नाही होत असं काय बघा. वन, डे, तू. आता कुठे माहिती काय? कोणकोणते अक्षर घ्यायचे? तर बघायचं. हे किती आहे? ए. इथं आहे क. हे बघा. कोणकोणते जोडल्यानंतर होतं बघा. एक हे होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 होते. 1, 2 झाले 2-2 शब्द. त्याच्यानंतर काय होतंय? हे बघा. घा व होते. एवढे 3 अक्षरं कळल्यानंतर तुम्हाला म्हण लगेच लक्षात येते. 1 घाव 2 तुकडे. हे बघा लगेच इकडे तू कडे तू क आणि डे. मग इथं लिहून टाकायची. म्हण आधी लिहायची. 1 घाव 2 तुकडे. ही लिहिल्यानंतर मग पुढचा प्रश्न बघायचा की शेवटून तिसरे कोणते ते शोधायचं आणि लिहून टाकायचं उत्तर. ठीक आहे. असं करायचं. आधी म्हण लिहायची. मनातल्या मनात म्हणून उत्तर लिहायचं नाही. त्यामुळे काय होते? आपल्याला प्रश्नाचं उत्तर येते पण घाई गडबड केल्यामुळे ते चुकू शकतं. त्यानंतर बघा हे पुढील अक्षरांनी तयार होणाऱ्या शब्दातील चौथे अक्षर कोणते? आता दिलेले अक्षरातून शब्द तयार करायचा आहे. शब्द तयार करायचा आणि लिहायचा. आता इथेही तसंच करायचं. कोणकोणते बघा. स सेंटरला दिले. सहसा दिला असे सेंटरला तर आपण म्हणायचं की तेच पहिलं आहे. मग पहिलं लिही स. स नंतर काहीतरी सधा काय येतो का नाही. समा येऊ शकतो. सक येऊ शकतो. सर येऊ शकते. सका येऊ शकते. स न येऊ शकत नाही. स मा धा न आलं. कारक समाधानकारक. जर समाधानकारक शब्द लिहिला की शब्दातील चौथे अक्षर कोणते विचारले? पुढून चौथा विचार मोजत जायचे 4 अक्षर. आलं उत्तर तुमचं. ठीक आहे. हे बघा हा आता प्रश्न हा पण आहे. आता याच्यातून म्हण ओळखायची. आता याच्यातही तसंच बघायचं. काय बघा. पुढील अक्षरात तयार होणाऱ्या म्हणीतील पुढीलपैकी शब्द कोणताही विचारले? याच्यातही तेच करायचं. कोणकोणते होतात बघा. 1-1, 2-2 अक्षर जोडायची. 2-2 अक्षर जोडल्यानंतर कोणता शब्द तयार होते? 2, 3 जे तुम्हाला वाटते ते. पण याच्यातले दिलेलेच तेच जोडायचे बरोबर. आता बघा तो आहे.
तोंड तयार होते, एक अक्षर तोंड. अजून काय तयार होतोय? नाक, नाक तयार होते, तोंड नाक. आता काय होऊ शकते? हे इमॅजिन करायचं. कोणकोणते तोंड नाक असलेली म्हण कोणती आपली ती आठवायची. त्याच्यानंतर हे बघा ले. आता काय? तोंड, नाक, ले, की, तोंड, ते. नाक दाबले की तोंड उघडते. बस म्हण तयार झाली. ओके नाही. 2 अक्षरं जरी तुम्हाला एकमेकांना जुळवता आले तर त्याच्यावरून आपल्याला कोणती म्हण आहे त्याचा पर्याय आपल्याला लगेच समजतो. आता बघा यानंतर मी तुमचं काय जे प्रश्न आपले झालेले आहेत, जे म्हणजे बरेच दिवसापासून आपलं जे रिव्हिजन झालं आहे, तर त्याचं थोडक्यात मी तुम्हाला एक आठवण म्हणून की आता 4 दिवसाला आपला पेपर आलेलाच आहे, तर त्यासाठी एक फास्ट रिव्हिजन म्हणून मला वाटलं की तुम्हाला सांगावं की ह्या शब्दात लक्ष ठेवायला पाहिजेत म्हणून. आता आपण शिकलो होतो नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. तुम्ही म्हणाल सर आता हे झालेलं आहे पुन्हा कशाला सांगताय? तर याच्यासाठी सांगतोय की जेणेकरून तुमचे सोपे मार्क जाऊ नयेत म्हणून. फक्त एक फास्ट रिव्हिजन तुमची व्हावी म्हणून तुम्हाला सांगण्याचा हा प्रयत्न असेल. तर पहिला प्रश्न काय बघा, अतुल म्हणजे नाम सर्वनाम. त्याच्यात सर्वनाम म्हणजे काय? तर सर्वनाम म्हणजे असा शब्द की जो वाक्यामध्ये नामाच्या ऐवजी आपण वापरतो त्याला सर्वनाम असे म्हणतात. आता सर्वनाम काय? अतुल खूप व्यायाम करतो. कोण करतो रे? तो सदृढ आहे. कोण व्यायाम करतो? तो कोणासाठी आला आहे? अतुलसाठी आलेला आहे. झालं, तो हा सर्वनाम आहे. आता सर्वनाम कोणकोणते असतात? तरी बघा, मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, ही अशी सर्वनाम आहेत. सांगतो एवढ्यासाठी की तुमच्या लक्षात असायला पाहिजे, रिपीट एकदा रिव्हिजन झाल्यानंतर. आता विशेषण म्हणजे काय? की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. आता नामाबद्दल कोणता शब्द माहिती सांगतोय वाक्यात हे बघायचं आणि त्याला विशेषण असं म्हणतात. आता जसं की बघा, भव्य इमारत. इमारत कशी आहे रे? भव्य आहे. इमारतीबद्दल काय माहिती सांगितली? ती कशी आहे? भव्य आहे. उंच पर्वत. पर्वत कसा आहे? उंच. हिरवी पाने. पाने कशी आहेत? हिरवी. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. ठीक आहे, हे झालं विशेषण. आता क्रियापद. पुढील वाक्य वाचा आणि ठळक शब्दाकडे नीट लक्ष द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता क्रियापद कशाला म्हणायचं? वाक्यात जो कोणता एखादा शब्द असतोय की तो वाक्यातमध्ये कोणती क्रिया घडलेली आहे हे सांगते, त्याला म्हणायचं क्रियापद. आता बघा, मी अन्न खातो. क्रिया कशाची झाली रे? खाण्याची. काय खाल्लंय? अन्न. क्रिया कशाची झाली? अन्न खाण्याची. खाण्याची क्रिया झालेली आहे. दुसरं वाक्य बघा, मी पाणी पितो. क्रिया कशाची झाली आहे? पिण्याची. पाणी पिण्याची क्रिया झाली आहे. मी अभ्यास करतो. काय करतो? अभ्यास. अभ्यास करतो. करण्याची क्रिया झालेली आहे. इथं पिण्याची क्रिया झालेली आहे. इथं खाण्याची क्रिया झालेली आहे. हा जो क्रियादर्शक शब्द असतो त्याला म्हणायचं क्रियापद. आता बघा, असेच प्रश्न तुम्हाला जेव्हा येतात की बघ खालीलपैकी क्रियापद ओळख. क्रियापदाचं काय विषय माहिती आहे काय? क्रियापद जर तुम्हाला वाक्यात ओळखता आलं तर त्याच्यावर तुमचे उद्देश, विधेय, त्यानंतर काळ, काळाचे प्रकार, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, ते तिन्ही काळ तुम्हाला क्रियापदाशिवाय ओळखता येणार नाहीत. त्यामुळे क्रियापदावर जास्त लक्ष द्या.
ठीक आहे. क्रिया, वाक्यातील क्रिया दाखवणारा शब्द त्याला म्हणायचे क्रियापद. सोपं आहे एकदम ते. एखादा कामाचा पिच्छा पुरवावा तेव्हा कुठे यश लाभते. या वाक्यात बघा शेवटी क्रियापद आले, लाभते. सापडली एकदाची माझी वही. या वाक्यात सुरुवातीला क्रियापद आले. क्रियापद कुठे येतं हे महत्त्वाचं नाही, क्रिया दाखवणारा शब्द महत्त्वाचा आहे. वाक्यात तो कुठे येतो हे महत्त्वाचं अजिबात नाही. महत्त्वाचं काय की क्रिया दाखविणारा शब्द कोणता आला आहे हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लिंगवर 2-3 प्रश्न असतातच, त्यामुळे हेही महत्त्वाचं आहे. लिंगाचे प्रकार बघा, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. ते आपण बघितलेले आहेत ऑलरेडी. तो असेल तर बरोबर पुल्लिंग, ती असेल तर स्त्रीलिंग आणि ते असेल तर नपुंसकलिंग. वाचतानाच जेव्हा एखादा शब्द आपल्याला येतो की नाही, तर तेव्हा त्याला वाचतानाच आपण असं वाचायचं, तो लागतोय का, ती लागते का, ते लागते का, त्याला लागून कोणता येतं आहे सर्वनाम, तर त्यावरून त्या शब्दाचं लिंग ठरवता येतं. सगळ्यात सोपा उपाय तोच आहे, दुसरं काही करायचं नाही. पाठ करून चालणार नाही. एवढ्या शब्दांची आणि एवढ्या वाक्यांची, एवढ्या प्राण्यांच्या नावाची, वस्तूंच्या नावांची तुम्ही मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवसाल काय तेवढं? नाही शक्य ते. तर सोपा उपाय ते आपले एक टेक्निक वापरायची. दिलेलं अक्षर आहे, त्या अक्षराला आधी तो लागतोय का ती लागते का ते लागते. जर तो लागत असेल तर पुल्लिंग, ती लागत असेल तर स्त्रीलिंग आणि ते लागत असेल तर नपुंसकलिंग. आता इथं बघा, रमेश मैदानात आला, तिची वही हरवली, बागेत फुले उमलली. आता इथं बघा रमेशला कोणतं लागेल रे? ते रमेश लागेल का? नाही. ती रमेश नाही, तो रमेश. तो असेल त्याच्यापुढे तो लागते तर ते काय असणार? पुल्लिंग. वही, ती वही काय? स्त्रीलिंग. ते फूल नपुंसकलिंग. आता ती वही, आता जर पुस्तक असेल तर काय असेल रे? पुस्तक. पुस्तकाला आपण आता समजा वही मग ती मग पुस्तक तो असं होईल का? नाही. हे पाठ केलं ना तर त्याचं चुकीचं होतं. पण आपण लगेच तिथं लागायचं, पुस्तक ते पुस्तक. हो की नाही? अशाच प्रकारे प्रत्येक शब्दाचं म्हणजे शब्द जेव्हा येईल तुमच्या पुढे तर प्रत्येक शब्दाचं सेम आपण हे करायचं, आठवून ठेवायचं किंवा लावायचं. टेक्निक तीच वापरायची की ते, तो, त्या, ते, ती आणि तो हे शब्दाच्या पुढे लावून आपण लगेच तो पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी ओळखू शकतो. त्यामुळे पाठ करून ठेवायची गरज नाही आहे. यावरून आता बघा, हे एक अतिशय महत्त्वाचं टॉपिक आहे. याच्यावरही 2-3 प्रश्न तुम्हाला 100% असतात. वचन टॉपिक काय आहे? वचन. हे बघा, पुस्तक या नावावरून एका पुस्तकाचा बोध होतो. हे पुस्तक बघा, आता सांगितलं पुस्तक, पुस्तके, घर, घरे. आता काय वचन एक असेल तर आपण काय म्हणतो? एक पुस्तक. अनेक असतील तर पुस्तके म्हणतो. घर एक, अनेक घरे. आता एक वचन आणि अनेक वचन कसं ओळखायचं? तर ते सरळ आपल्या शब्दातून किंवा बोलण्यातून आपण जे बोलीभाषेत शब्द वापरतो किंवा नेहमीच्या जीवनात आपल्या वापरतो त्याच्यावर आपल्याला लगेच समजतं आपण, कारण ते नेहमी शब्द वापरत असतो. त्यामुळे एक वचन अनेक वचन आपल्याला माहिती आहेत. जसे की बघा, एकवचनी काही सर्वनामे आहे जरा बघा. मी एकवचन, आम्ही अनेकवचन, तू एकवचन, तुम्ही अनेकवचन, तो एकवचन. अनेकवचनी काय होईल? ते, जो, जे असं अनेकवचन होतं. जेव्हा एखादी वस्तूचा एकच ती वस्तू आहे असं बोध होतो तेव्हा त्याला एकवचन म्हणतात. अनेक जर वस्तूंचा बोध होत असेल तर त्याला अनेकवचनी असं म्हणतात. हा बघा एक काळ. काळावर प्रश्न काय आहे? काळावर 1 प्रश्न 2 प्रश्न तुम्हाला येतोच.
त्यामुळेच मी हे काय घेतलं आहे की एक एक दोन दोन प्रश्न तुमचे कवर व्हावे म्हणून, एक तुम्हाला रिव्हिजन फक्त थोडक्यात याची व्हावी म्हणून मी टॉपिक घेतलेला आहे. ठीक आहे. तर बघा आता काळ, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. काळाचे 3 प्रकार: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. वर्तमान काळ कोणता? जो चालू आहे त्याला म्हणायचं वर्तमान काळ. चालू क्रिया, जे म्हणून मी सांगितलं क्रियापद तुम्हाला याच्यात खूप महत्त्वाचं असतं. क्रियापद इतकं महत्त्वाचं असतं की जर क्रियापदावरून आपल्याला समजलं क्रियापद कोणतं आहे, तर आपण लगेच तो काळ कोणता आहे हे सांगू शकतो. जर क्रिया घडत असेल म्हणजे चालू असेल, काय असेल रे? चालू असेल. जर क्रिया सध्या चालू असेल सध्याच्या कंडिशनला, तर त्याला म्हणायचं वर्तमान काळ. घडून गेली असेल तर भूतकाळ. भविष्यात घडणारी असेल तर भविष्यकाळ. जसे की आता बघा इथं दिले करते, करते म्हणजे चालू आहे, हो की नाही? ती अभ्यास करते किंवा तो अभ्यास करतो, तर काय करणार तो? वर्तमान काळ असेल. त्याने अभ्यास केला, त्याचा अभ्यास करून झालेला आहे, त्यामुळे कोणता काळ येईल? तो भूतकाळ. तो अभ्यास करेल तेव्हा कोणता काळ येईल? भविष्यकाळ. ठीक आहे. हे हसणे म्हणजे त्याचेच भूतकाळ भविष्यकाळ आहे. हे पूर्ण पाठ करत बसायचं नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, त्यामध्ये घडून गेलेल्यावर कसं असेल, घडल्यानंतर काय असेल, घडणं चालू असेल तर तेव्हा कोणता काळ होईल, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे, ते क्रियापदावरून. आता यावर एक प्रश्न असतोच बघा पूर्णविरामांचा, म्हणजे विरामचिन्हांचा. आता बघा पूर्णविराम काय? एक डॉट असेल तर पूर्णविराम. हे कसं समजायचं? एखादं वाक्य आहे पूर्ण झालेलं आहे, शेवटी असतं ते पूर्णविराम असतो, बस पूर्णविराम. अर्धविराम, 2 वाक्य असतील ते जोडलेली असतील तर त्याला अर्धविराम म्हणायचे. बघा गड आला पण सिंह गेला, म्हणजे वरी पूर्णविरामचं टिंब असतं आणि खाली स्वल्पविराम असतं, त्याला अर्धविराम म्हणायचं. अपूर्णविराम 2 टिंब असतात वाक्यात शेवटी. समजा एखादं सांगितलं का नाही, बघा पुढील उदाहरणे सोडवा, टिंब 2 टिंब दिलेले आहेत बघा असे, त्याला काय म्हणायचं? अर्धविराम. स्वल्पविराम तर तुम्हाला माहीत आहे, एक नाव त्याच्यानंतर दुसरं नाव असायचं. रमेश, उमेश आणि गीता अभ्यास करत बसले होते, म्हणजे काय? रमेश कॉमा उमेश कॉमा रवी कॉमा कॉमा आणि गीता असं असेल तर प्रत्येकानंतर काय येणार? कॉमा येणार प्रत्येक नावानंतर. प्रश्नचिन्ह तर अगदी सोपं आहे. वाक्याच्या शेवटी जर प्रश्नचिन्ह असेल तर ते प्रश्नार्थक वाक्य असतं. उद्गारवाचक पण तेच, की मनातली भावना आपण व्यक्त करताना वापरलेल्या शब्दाच्या शेवटी आपण ते देतो. अवतरण चिन्ह माहिती तुम्हाला आणि दुहेरी अवतरण चिन्ह. ठीक आहे. आता हा बघा उद्देश आणि विधेय. उद्देश आणि विधेय म्हणजे काय? आता वाक्यातील क्रियापद कोणते हे आधी ओळखायचं. मी मग तुम्हाला प्रश्न सांगितला होता बघा तो, मी म्हटलं तुम्हाला समोर घेतो नंतर. तर काय करायचं, वाक्यात दिलेला आधी जो क्रियापद आहे ते ओळखायचं. आता बघा त्यानंतर काय करायचं, त्यानंतर क्रिया करणारा कोण आहे ते ओळखायचं. म्हणजे काय? क्रिया करणारा म्हणजेच कोण असतो रे? कर्ता. क्रिया करणारा कोण असतो? कर्ता. ते ओळखायचं. त्याच्यावरून तुम्हाला उद्देश कोणता? उद्देश म्हणजेच काय? कर्त्याचा भाग. उद्देश म्हणजेच काय? कर्ता. वाक्यात क्रिया करणारा कोण आहे हे महत्त्वाचं ठरवलं की आपल्याला त्या वाक्यात कोण उद्देश भाग आहे, कोण विधेय भाग आहे हे समजतं. म्हणजे कर्ता जो असतो का नाही, उद्देश, क्रिया करणारा सोडला, त्याचा भाग सोडला की उरलेलं काय असतं? विधेय असतं. हे बघा इथून एक शब्द दिलेला आहे, हा नवीन शर्ट मला माझ्या आईने आणला. क्रियापद काय आहे? आणला. आणला. आणण्याची क्रिया कोणी केली रे? आईने. कोणाची आई? तर माझी आई. मग माझ्या आईने, हे बघा माझ्या आईने हा झाला उद्देश.
हा झाला उद्देश आणि बाकीचा मग राहिलेला विधेय. असं नाही की उद्देश समोर आला म्हणजे तो उद्देश आहे, शेवटी गेला म्हणजे ते विधेय, असलं नसतं. असलं काही नाही आहे. त्यामुळे उद्देश कोणता आणि विधेय कोणता अर्धा अर्धा बघून घ्यायचं नाही. क्रियापद कुठं आले, त्या क्रियापदाला काय किंवा कोणते प्रश्न विचारायचा, त्यानंतर आलेलं उत्तर तो असतो कर्ता म्हणजेच उद्देश. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा छोटासा भाग माझा एक प्रयत्न होता की तुम्हाला ते समजावं म्हणून. तर तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणखीनही बरेच असे छोटे छोटे पॉईंट होते की जे मी तुम्हाला सांगू शकत होतो, पण असो, तुम्ही शाळेवर तयारी करत आहात, राहिलेले प्रश्नपत्रिका सोडून घ्या आणि अभ्यास चालू ठेवा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.